चला, कुठपर्यंत आलो होतो आपण? काय चालू आहे? केपलर्स लॉ झाले होते. आणि त्याच्या पुढचं? हा, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ पण झाला. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ पण आपला झालेला आहे. ओके, ठीक आहे. चला, बरं, सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय व्यवस्थित? हो सर, एकदम क्लिअर येतोय. हो सर. ओके, चला. मग आता आपण त्याच्या पुढची जी कॉन्सेप्ट आहे, मला त्याच्या पुढचा जो टॉपिक दिलेला आहे तो स्किप केलेला आहे, बरोबर आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्किप झालंय ना? हो, स्किप झाले ते. ओके, म्हणजे मग आपल्याला जायचंय डायरेक्टली अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आपल्याला पोहोचायचं आहे. ओके, ठीक आहे. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण इथपर्यंत आपण या ठिकाणी जाणार आहोत. सरिता, व्हिडिओ बंद आहे. लेफ्ट करतोय सरिता मी. सरिता, रिमूव्ह करू का? उत्कर्षा, किंजल, तुला काय अडचण येते का? किंजल पगारे, सर सायन्स 1 घेत आहे की 2? सायन्स 1 चालू आहे बाई. तू नव्हती का पहिल्या लेक्चरला? नाही, होती ना. आणि मग तन्वीला आवाज जातोय का माझा? तन्वी, हो सर, जातोय. तुझा एकावर बंद खेळतोय तू व्हिडिओ? चालू आहे सर. उत्कर्ष येवले, तन्वी तुझा चेहराच दिसत नाही. असं वरती का बरं कॅमेरा आहे तुझा? असा फोन खाली ठेवून फॅन करत केलेला आहे का तू? हो. का बरं? हा सर, काय? अगं तुझा चेहराच दिसत नाही, फॅन दिसतोय आम्हाला. आता समोर ठेव ना व्यवस्थित. ठीक आहे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण या ठिकाणी बघितलेलं होतं. त्याला आपण या ठिकाणी सुरुवात करायची की पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण कसं असतं. ओके, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अभिजित, वाचायला सुरुवात करायची. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Earth gravitational force. Will the velocity of a stone thrown vertically upwards remain constant, or will it change with time? How will it change? Why doesn't the stone move up all the time? Why does it fall down after reaching a certain height? What does its maximum height depend on? The earth attracts every object near it towards itself because of the gravitational force. The center of mass of the earth is situated at its center, so the gravitational force on any object due to the earth is always direct towards the center of the earth. Because of this force, an object falls vertically downwards on the earth. Similarly, when we throw a stone vertically upwards, this force tries to pull it down and reduce its velocity. Due to this constant downward pull, the velocity becomes zero. After a while, the pull continues to be exert and the stone starts moving vertically downward towards the center of the earth.
under its influence. ओके, ठीक आहे. बघूया आता आपल्या ठिकाणी आपलं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण हे जे काय आहे ते कशा पद्धतीने काम करतं हे आपल्या सगळ्यांना माहिती, की आपण पृथ्वीच्या सरफेसवरती आपण राहत असतो आणि पृथ्वीच्या सरफेसवरती राहत असताना पृथ्वीची जी गुरुत्वाकर्षण आहे, ओके, जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे पृथ्वीची, ज्याला आपण या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणत असतो. आणि मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसं काम करतं, ओके, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा आता त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर त्यांचं म्हणणं असं आहे की आपण जर एखादा दगड आपण वर्टिकली अपवर्ड थ्रो केला, जर वरच्या दिशेने आपण तो फेकला, तर तो दगड खाली येताना त्याची जी व्हेलॉसिटी आहे ही व्हेलॉसिटी एकसारखी असेल का, असा प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे किंवा सांगितलेलं आहे. त्यांनी असं सांगितलंय की आपण जर एखादा दगड पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने वरती फेकला तर काय होतं की तो एखाद्या विशिष्ट उंचीपर्यंत जातो, सर्टन हाईट पर्यंत जातो, आणि सर्टन हाईट पर्यंत गेल्यानंतर तो खाली यायला सुरुवात होते. मग तो दगड खाली येताना त्याची व्हेलॉसिटी, त्याचा वेग हा जो काही आहे हा सारखा असेल का? त्याचं उत्तर असणार आहे नाही. बरोबर आहे. हाऊ विल इट चेंज, तो कसा बदलणार आहे? वाय डझंट द स्टोन मूव्ह अप ऑल द टाइम्स अँड वाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रिचिंग द सर्टन हाईट? तर आपल्याला विचारलंय का तो दगड खाली येताना कशा प्रकारे त्याचा स्पीड, त्याची व्हेलॉसिटी, त्याचा वेग तो बदलणार आहे? तो दगड वरती फेकल्यानंतर तो सरळ सरळ वरच्या दिशेने का जात नाही, किंवा तो ठराविक उंचीवरती जाऊन तो खाली कसा येतो, ओके, किंवा खाली पडतो, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी का घडतात किंवा या गोष्टी कशामुळे घडतात असा प्रश्न त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. बरोबर. आता याचं साधं सरळ सोपं उत्तर आहे, बरोबर आहे की नाही? त्यांनी सांगितलेलं आहे द अर्थ अट्रॅक्ट द एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ. पृथ्वी स्वतःकडे प्रत्येक वस्तू खेचून घेते, आणि पृथ्वी स्वतःकडे प्रत्येक वस्तू खेचून घेत असताना ती कशाच्या आधारावरती खेचून घेते, तर ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षणाच्या बलावरती. आणि हे गुरुत्वाकर्षण, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे आहे, तर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे जे काही आहे हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीच्या सेंटरमध्ये आहे, पृथ्वीच्या केंद्रभागी ते आपल्याला बघायला मिळतं. आणि मग एखादी वस्तू जेव्हा पृथ्वीकडे खेचली जाते त्यावेळेला ती खेचली जाताना जो काही फोर्स लागतो हे पृथ्वीच्या केंद्रकाच्या दिशेने लागत असतं. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ओके. त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी असं आपल्याला सांगितलेलं आहे की ती वस्तू खाली पडताना, ज्या वेळेला ती वस्तू खाली येते, ऑब्जेक्ट अर्थ अट्रॅक्ट द सेंटर ऑफ द अर्थ बिकॉज ऑफ द फोर्स, ऑब्जेक्ट फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड्स टू द अर्थ. म्हणजे व्हर्टिकली म्हणजे क्षितिज समांतर ती पृथ्वीवरती खाली पडत असते. आणि मग ज्या वेळेला आपण एखादा दगड वरती फेकतो किंवा एखादी वस्तू आपण पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने फेकतो त्यावेळेला काय होतं का ती वस्तू एका विशिष्ट उंचीपर्यंत जाते. इट रिचेस ॲट अ सर्टन हाईट. एका विशिष्ट उंचीपर्यंत ती, एका ठराविक उंचीपर्यंत ती जाते. त्या उंचीवरती गेल्यावरती त्याची व्हेलॉसिटी बिकम्स 0. त्याची व्हेलॉसिटी काय होते, तर त्याची व्हेलॉसिटी 0 होते. आणि त्याची व्हेलॉसिटी 0 झाली का ती वस्तू परत खाली यायला सुरुवात होते. आणि मग ती वस्तू खाली आली का त्या ठिकाणी आपल्याला ती जी काही वस्तू आहे ती खाली पडते. म्हणजे तिचा जो वेग आहे, तिचा वेग हा काय होतो, 0 होतो. मग आता उदाहरणार्थ की मी 2 दगड घेतले, एक छोटा दगड घेतला, एक मोठा दगड घेतला. आता सगळ्यांना माहिती की छोटा दगड वरती लोटण्यासाठी जास्त ताकद लागेल का मोठा दगड लोटण्यासाठी जास्त ताकद लागेल?
मोठा दगड मोठा लोटण्यासाठी. दगड लोटण्यासाठी. बरोबर. मोठा दगड लोटण्यासाठी आपल्याला जास्त ताकद लागणार आहे, बरोबर आहे. मग आपण हो. छोटा दगड जास्त वरती फेकू शकतो ऍज अ कम्पेअर टू द बिग स्टोन. आणि मग तो एका विशिष्ट उंचीवरती गेला का तो खाली यायला सुरुवात होते. आणि मग तो खाली येऊन खाली येत असताना काय होतं का तो त्याचा स्वतःचाही त्याला फोर्स लावतो आणि पृथ्वीही स्वतःकडे खेचताना पृथ्वीचा त्याचा फोर्स लावते. म्हणून कुठल्याही वस्तूचा वरती जाणाऱ्या वेगापेक्षा खाली येणारा वेग हा जास्त असतो, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. मग आपण बघा एखादा माणूस वरती आपण हळूच फेकतो, तो जेव्हा खाली पडतो तेव्हा त्याचं मात्र कंबरड मोडलेलं असतं. का बरं? की खाली येताना त्याचे शरीर पण फोर्स लावतो आणि पृथ्वी पण स्वतःकडे खेचते, बरोबर आहे की नाही. आणि मग त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडतात. मग एखादा दगड आपण कुठपर्यंत फेकतो, एखादी वस्तू वरती जेव्हा फेकतो तेव्हा ती वस्तू जोपर्यंत तिच्यावरती फोर्स एक्झर्ट आहे तो फोर्स तिच्यावरती असणारा फोर्स कमी 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 होत जातो. जिथं फोर्स 0 झाला तिथून तो खाली यायला सुरुवात होते. आणि मग हे घडत असताना हे कशामुळे घडतं तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे सगळं आपल्याला घडताना लक्षात येतं. बरं, समजलं का सगळ्यांना? हो. 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 गुरुत्वाकर्षण ही जी हो. कॉन्सेप्ट दिलेली आहे मला वाटतं ही तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजलेली असेल. हो सर. हो सर. हो ठीक सर, आहे. आता बघा समजलं. याच्या संदर्भामध्ये आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत ती आपण उदाहरणं मात्र या ठिकाणी नंतर बघणार आहोत. आणि मग आता बघा आता पुढची परत एक छोटीशी कॉन्सेप्ट या ठिकाणी दिलेली आहे. काय दिले बघा. वाचू. Thus, if the earth attracts an apple toward itself, the apple also attracts the earth towards itself with the same force. Why then does the apple falls towards the earth, but the earth does not move towards the apple? बघा बरं का काय सांगितलंय त्यांनी आता या ठिकाणी. त्यांनी असं सांगितलेलं आहे आपल्याला की ऍपल हे जे काही आहे, ओके, त्यांनी काय सांगितलंय ऍपल हे जे काही आहे पृथ्वीवरती पडतं. कशामुळे तर पृथ्वीने फोर्स लावला. कोणता तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वीने गुरुत्वाकर्षण बल लावल्यामुळे काय झालं तर ती वस्तू तो ऑब्जेक्ट पृथ्वीवरती पडली. मग त्यांचं म्हणणं असं आहे की ऍपल पृथ्वीकडे अट्रॅक्ट झालं तशी पृथ्वी ऍपलकडे अट्रॅक्ट का झाली नाही. याचा अर्थ ऍपलने फोर्सच लावला नाही का. याचं उत्तर आहे हो, ऍपलने सुद्धा त्या ठिकाणी फोर्स एक्झर्ट केला. ऍपल इज ऑल्सो एक्झर्ट द फोर्स ऑन अर्थ बट दिस फोर्स इज निग्लिजिबल and therefore apples are fall down to the earth but earth is not attracted towards the apple. म्हणजे काय ज्या वेळेला बल लावल्यानंतर सफरचंद काय झालं की पृथ्वीकडे खेचलं गेलं. त्यावेळेला ऍपलने सुद्धा बल लावलं पण ऍपल पृथ्वीकडे खेचल्या गेला नाही. सॉरी, पृथ्वी ऍपलकडे अट्रॅक्ट झाली नाही. का बरं? कारण की पृथ्वीकडे असणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल बलाच्या तुलनेमध्ये ऍपलने लावलेलं फोर्स सफरचंदाने लावलेलं बल अतिशय निग्लिजिबल आहे, शून्य आहे डायरेक्टली. ती अट्रॅक्ट झाली नाही. मग पृथ्वीला जर अट्रॅक्ट करायचं असेल तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा जास्त फोर्स आपल्याला लावावा लागेल तरच पृथ्वी अट्रॅक्ट होऊ शकते. मग पृथ्वीपेक्षा जास्त गुरुत्वाकर्षण कोणामध्ये आहे? सूर्यामध्ये आहे. सूर्य काय करतो तर सूर्य पृथ्वीला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, खेचून घेतो आणि देअरफॉर अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. आणि म्हणून पृथ्वी ही कोणाभोवती फिरत असते? सूर्याभोवती फिरत असते. त्याचप्रमाणे चंद्र सुद्धा हा पृथ्वीभोवती फिरतो. आणि मग बघा आता त्यांनी पुढे प्रश्न दिलेला आहे. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑर्बिट ऑन द अर्थ. The earth attracts towards itself, but unlike the falling apple, they do not fall on the earth. Why?
This is because of the velocity of the moon and satellite along their orbit. If the velocity was not there, they would have fallen on the earth. बघा बरं का, त्यांनी काय सांगितलं आपल्याला? त्यांनी असं सांगितलेलं आहे, ठीक आहे, की पृथ्वी प्रत्येक गोष्ट स्वतःकडे खेचून घेते, बरोबर आहे? पृथ्वी प्रत्येक गोष्ट स्वतःकडे खेचून घेते. मग चंद्र पृथ्वीकडे अट्रॅक्ट का होत नाही? चंद्र पृथ्वीकडे अट्रॅक्ट का होत नाही? म्हणजे अट्रॅक्ट इन द सेन्स की चंद्र पृथ्वीवरती का पडत नाही, किंवा काही सॅटेलाइट्स आहेत, मॅनमेड सॅटेलाइट्स, हे पृथ्वीवर का पडत नाही? तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे द वेलॉसिटी दॅट आर प्रेझेंट इन देअर ऑर्बिट. त्यांच्या ऑर्बिट मधली, त्यांच्या कक्षांमध्ये असणारी वेलॉसिटी. हे लक्षात ठेवा. लक्षात आलं? म्हणजे आता एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा आपण एक बकेट घेतली छोटीशी, आणि छोट्याशा बकेटमध्ये पाणी भरलं, आणि ती मी तुम्हाला गोल गोल फिरवायला लावली. तिचा स्पीड सुरुवातीला हळूहळू ठेवायचा. तर काय होतं? पाणी सांडतं. पाणी सांडेल खाली. पाणी खाली सांडेल, बरोबर आहे. तीच जर बकेट आपण जोरात फिरवली तर पाणी नाही पाणी सांडणार पाणी सांडणार नाही. कशामुळे? कारण की काय झालं, वेलॉसिटी इन्क्रीज झाली. वेलॉसिटी इन्क्रीज झाली म्हणून ते पाणी खाली पडलं नाही. म्हणजेच काय, तर जे ऑर्बिट मध्ये फिरणारे जे काही आहेत, हे रिव्हॉल्विंग मध्ये फिरतात. ते फिरत असताना त्यांचा वेग खूप जास्त असतो, आणि म्हणून ते खाली पडत नाहीत. बरं, लक्षात आलं सगळ्यांना? हो सर. हो सर. ठीक आहे, बरं, लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून आपण, आपली पृथ्वी सुद्धा फिरत असते, पण आपण का पडत नाही? तर पृथ्वीच्या फिरण्याचा वेग खूप जास्त आहे, म्हणून आपण पडत नाही. ज्या दिवशी पृथ्वीने तिचं फिरणं हळूहळू केलं, तर आपण धडाधड पडायला सुरुवात होईल. ठीक आहे, बर, लक्षात आलं सगळ्यांना व्यवस्थित? हो सर. हो सर. हो सर. चला, आता आपल्या पुढे बघायचं अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ओके, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. तन्वी, बरं, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर, येतोय. येतोय, काही अडचण येते? नाही, क्लिअर येतोय एकदम. क्लिअर येतोय. नाही. कोणाला कमी कमी येतोय आवाज? क्लिअर येतोय. आवाज येतोय. येतोय सर. भैरवी, दादांना सांग लेक्चर घ्यायला 9वीचं. सुरू केलं ना 9वीचं? नाही हात केलं. ठीक आहे, चल, बरं, आता आपल्याला पुढे बघायचं आहे. चला, तन्वी वाच ग. Earth's gravitation acceleration. The Earth exerts gravitation force on object near it. According to the Newton's second law of motion, a force acting on a body results in its acceleration. Thus, the gravitational force due to the Earth on a body result in its acceleration. This is called acceleration due to gravity and is denoted by g. Acceleration is a vector, as is the gravitational force on any object due to the Earth is direct towards the center of the Earth. The direction of the acceleration due to gravity is also direct towards the center of the Earth. That means vertically downwards. ओके, चला, मग आता बघा काय दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे
काय सांगितलंय त्यांनी, अर्थ एक्झर्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अन ऑब्जेक्ट. ही पृथ्वी काय करते, तर प्रत्येक वस्तूवरती पृथ्वी प्रत्येक वस्तूवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते. पृथ्वी प्रत्येक वस्तूवरती तिचं जे फोर्स आहे, गुरुत्वीय बल आहे, हे गुरुत्वीय बल पृथ्वी लावत असते असं त्यांनी सांगितलं आहे. आणि मग कोणाचं माईक चालू आहे रे, बंद करा रे. उत्कर्षा येवले. ओके. आणि मग त्या ठिकाणी न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा जो दुसरा नियम आहे, या न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार त्या वस्तूवरती ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन हे जे काही आहे, ओके, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन त्याच्यावरती अप्लाय होतं. आपण मागच्या वर्षी पहिल्या धड्यामध्ये शिकलो होतो बघा, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, सगळ्यांना समजलं असेल, बरोबर आहे. आणि मग त्याच्याच नुसार त्या वस्तूमध्ये ऍक्सेलरेशन निर्माण होत असतं. आणि ते जे काय ऍक्सेलरेशन होतं, अगोदर मला ऍक्सेलरेशन म्हणजे काय ते सांगा रे, कोण सांगतं? सगळ्यांची डेफिनेशन पाठ आहे ऍक्सेलरेशनची, बोला. Rate of change of velocity is called acceleration. The rate of change of velocity is Rate called of change acceleration. of velocity is called acceleration. बरोबर आहे. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, बरोबर आहे की नाही. वेगात, काळाच्या संदर्भामध्ये वेगात होणारा जो काही बदल आहे, हा काळाच्या संदर्भात वेगात होणारा बदल, याला आपण काय म्हणत असतो, तर याला आपण त्वरण, ओके, असं त्याला आपण म्हणत असतो. आणि हे जे काही गुरुत्वीय त्वरण आहे, हे गुरुत्वीय त्वरण कशाने दाखवलं जातं, तर गुरुत्वीय त्वरण हे जी या अक्षराने दाखवलं जातं. कशाने दाखवलं जातं, जी. लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन हे जी या अक्षराने, छोट्या लिपीतला जी हा या ठिकाणी दाखवलं जातो. प्रणाली सहाने का बरं लेफ्ट होते सारखी सारखी, प्रणाली? नेटवर्क स्ट्रॉंग मध्ये बसा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग ठिकाणी जी या दाखवलं जातं. आणि ऍक्सेलरेशन ही म्हणजे त्वरण ही सदिश राशी आहे. सदिश म्हणजे इट इज अन वेक्टर क्वांटिटी. सांगा बरं मला, वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, कोण सांगतं? मागच्या वर्षी बघितलंय का आपण स्केलर आणि वेक्टर पहिल्याच ह्याच्यामध्ये? हो बघितलंय. काय स्केलर म्हणजे काय आणि वेक्टर म्हणजे काय? The speed असतो. स्केलर म्हणजे काय आणि वेक्टर म्हणजे काय? बोला. सदिश राशी आणि अदिश राशी कोण सांगतं मला? मराठी मीडियम वाले, मराठी मीडियम, भैरवी, भाग्यश्री, अरे कोण सांगतं मला? The speed of change of gravitation is called scalar quantity. काय काय? नाही नाही, कोण सांगतं? मराठी मीडियम वाले सांगतं का कोणी? सांग. तर काय विचारलं? मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं सर हॅलो, काय विचारलं? स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी त्याचं सांगितलं होतं. तर मला त्यातला स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? Quantity which does not depend on direction. ओके. Quantity with magnitude only.
क्वांटिटी with magnitude only. म्हणजे वेक्टर का स्केलर? The vector. Scalar. सांगू का सर? हा, सांगू कोण सर. सांगतंय? मी उत्कर्षा. हा, सांग उत्कर्ष. The vector quantity presence of the magnitude as well as direction. ओके. वेक्टर क्वांटिटी ह्या ज्या काही आहेत या मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोघंही डिस्क्राईब करतात. ओके. आणि स्केलरला फक्त काय आहे, तर स्केलरला फक्त मॅग्निट्यूड म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू ज्या आहेत, अदिश राशी आहेत आणि ज्या अदिश राशी आहेत, बरोबर आहे का नाही? मग अदिश आणि सॉरी म्हणजे ज्या राशी व्यक्त करण्यासाठी फक्त परिणाम परिमाणाची गरज पडते. ओके. परिमाण म्हणजे काय? मॅग्निट्यूड म्हणजे किलोग्रॅम वगैरे फक्त एवढं सांगितलं तरी चालेल, त्यांना आपण म्हणत असतो स्केलर क्वांटिटी. ओके. आणि ज्या राशी व्यक्त करण्यासाठी दिशा म्हणजे डायरेक्शन आणि परिमाण दोघांची गरज पडते त्यांना आपण म्हणत असतो वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी. अदिश राशी. ऍक्सेलरेशन इज कोणती क्वांटिटी आहे? ऍक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. लक्षात ठेवा असं सांगितलंय. आणि पुढे सांगितलेलं आहे का पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची दिशा, डायरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, हे कसं असतं म्हणे? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे असते. म्हणजेच काय? पृथ्वीचं गुरुत्वीय बल जसं असेल त्या दिशेने. आता आपल्याला माहितीये की ऍक्सेलरेशन फोर्स कसा आहे? वर्टिकली अपवर्ड्स, वर्टिकली डाऊनवर्ड्स आहे. आणि ऍक्सेलरेशन सुद्धा काय आहे? वर्टिकली डाऊनवर्ड्सच आपल्याला बघायला मिळतं. बरं, समजलं का व्यवस्थित? हो सर. हा, मग आता याच्यावरून पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांवरती, पृथ्वीच्या वेगवेगळ्या पृष्ठभागांवरती व्हॅल्यू ऑफ जी कशी असते, जीचं मूल्य किती आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. मग आता बघा, याच्यासाठी पुढे आपल्याला एक एक्सप्रेशन तुमच्याकडे या ठिकाणी दिलेलं आहे. माझं ते एक्सप्रेशन काय आहे ते आपण एकदा बघूया. एक काम करा, हा, तोपर्यंत मी एक्सप्रेशन तुम्हाला दाखवतो काय करायचं इथे. तोपर्यंत तुम्ही पुढचा टॉपिक वाचायचा. अभिजित पुढचा टॉपिक वाच. अभिजित नको वाचू, थांब. अभिजितने वाचलं होतं मगाशी. यशस्वी चिखले आहे का? वाच बरं. वाचू का? यशस्वी चिखले आहे का? पण हो, मीच आहे ना सर. वाचू का? वाच बाई, वाच. Variation in value of G. A. Change along the surface of the earth. Will the value of G be the same everywhere on the surface of the earth? The answer is no. The reason is that the shape of the earth is not exactly spherical, and so the distance of a point on the surface of the earth from its center different somewhat from the place to place due to its rotation. The earth bulks and the equator and it's flatter at the poles. Its radius is largest at the equator and smallest at the poles. The value of G is this highest 9 point at the poles and decrease slowly with decreasing latitude. It is lowest 9.78 meter per square at the equator. B. Change with height. As we go above the Earth's surface, the value of R in equation increase and the value of G decrease. However, the decrease is rather small for heights which are small in comparison to the Earth's radius. For example, remember that the radius of the Earth is 6,400 kilometers. If an aeroplane is flying at a height 10 kilometers above the surface of the Earth, its distance from the Earth surface changes from 6,400 kilometers to 6,410 kilometers, and the change in the value of G due to it is negligible.
On the other hand, when we consider an artificial satellite orbiting the Earth, we have to take into account the change in the value of g due to the large change in the distance of satellite from the center of the Earth. Some typical heights and the values of g at these heights are given in following table. पुढचं पण वाच. काय ग? एक फोटो शेअर होतोय का रे तुम्हाला? हो सर. हो सर. होतोय. हो सर दिसतंय. होतंय सर, होतंय सर. ओके, आता बघा, दिसतंय का सगळ्यांना? हो सर दिसतंय. येडे लोक. बर, बघा पहिल्यांदा काय दिलंय तुम्हाला? जी ची व्हॅल्यू दिली. बघा तन्वी राऊत, वाच ग काय दिली जी ची व्हॅल्यू. स्क्रीनवर काही करू नको प्रतीक्षा. प्रतीक्षा तू काय करते स्क्रीनवर? ची व्हॅल्यू acceleration due to gravity. स्क्रीनला हात लावू नको प्रतीक्षा तू. हे ब्ल्यू ब्ल्यू करून टाकलं सगळं तू. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बघा मराठी मीडियम वाले ऐकताय का? भाग्यश्री अवचार. हो. मराठी मीडियम वाले संकेत राणे ऐकतोय का? स्क्रीन वरती कोणी हात लावू नका. कृष्णा सॉरी. हा, स्क्रीनशॉट ऍक्सेलरेशन पण ड्यू नाही टू. काढू शकत सर? काहीच काढायचं नाही, मी टाकणार आहे तुम्हाला सगळं. हा, यम मोठ्या लिपीतला यम दिलाय बघा. मास ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान. मोठ्या लिपीतला यम म्हणजे काय? पृथ्वीचं वस्तुमान. सापडलं का? हो. ठीक केलं बघा मी. हो. पुढे छोट्या लिपीतला यम म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट. मास ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, त्यांनी दिलंय बघा. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ द मास m situated at a distance from r from the center of the earth. ओके, r म्हणजे काय? रेडियस ऑफ द अर्थ. पृथ्वीची त्रिज्या. ही पृथ्वीची त्रिज्या कुठून घ्यायची आहे? तर पृथ्वीची त्रिज्या सेंटर ऑफ द अर्थ पासून घ्यायची आहे. कुठून घ्यायची आहे? सेंटर ऑफ द अर्थ. सेंटर ऑफ द अर्थ. केंद्र भागापासून. ओके, मग चला पहिलं इक्वेशन मिळालंय. यफ म्हणजे फोर्स. जी कॅपिटल लिपीतला जी. सरिता लिहू नको, दिसतं मला इथं लगेच. ओके, जी म्हणजे काय आहे? तर जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ऍक्सेलरेशन नाही, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा, त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग कॅपिटल लेटरचा जी सांगतोय तुम्हाला. ओके, कॅपिटल लेटर मधला जी बघा काय दिलंय. जी स्मॉल कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1 बघा. इक्वेशन नंबर 1 पहिलं इक्वेशन तुम्हाला दाखवलेलं आहे. पहिलं इक्वेशन आलं का? पहिलं इक्वेशन काय आलंय? पिवळ्या कलरचं केलं बघा मी. F = gm upon r square. अपॉन आर स्क्वेअर. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता बघा, फोर्स इज इक्वल टू, आपल्याकडे मागच्या वर्षी फॉर्म्युला होता F = m इंटू ए. एम इंटू ए. काय फॉर्म्युला होता? F = m a. ए म्हणजे काय? दिसतोय का तुम्हाला? फॉर्म्युला लिहिला मी. हो, m म्हणजे ऍक्सेलरेशन. थांबा, असा फॉर्म्युला होता आपल्याकडे मागच्या वर्षी.
F इज इक्वल टू एम ए म्हणजे ऍसेलरेशन. पण आता इथं ऍसेलरेशन म्हणजेच काय, ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, एच्या जागेवर काय घ्यायचंय मग, जी स्मॉल लिपीतला काय जी. मिळालं, एफ इज इक्वल टू एम जी. एफ बरोबर एम जी. मराठीवाले समजतंय का? हो सर. आणि कोणी स्क्रीनशॉट काढू नका, याचा रेकॉर्डेड फॉर्म तुम्हाला मिळणार आहे लेक्चरचा. त्याच्यामुळे जे मध्ये मध्ये गायब झालेले त्याच्यामुळे त्यांना पण ते बघायला मिळेल, काय टेन्शन घेऊ नका. ओके. मग आता बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्याला मिळाले. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून आपल्याला काय मिळालं, एफ एफ गायब झाले, म्हणजे मिळालं एम जी इज इक्वल टू जी एम एम आर स्क्वेअर. मग बघा दोघ्या बाजूचा छोटा एम इकडचा छोटा एम काय झालं, एम एम गेट्स कॅन्सल. काय उरलंय, जी इज इक्वल टू, बघा काय GM उरलेलं आहे upon मग R आपल्याला square. आता, जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर. आणि मग आर स्क्वेअर छोट्या म्हणजेच काय, रेडियस. आणि रेडियस आपण कशाने दाखवतो, कॅपिटल लेटर मधल्या आर ने आपण ती दाखवत असतो. म्हणजेच फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर. आणि मग याच्यावरून आपण सांगू शकतो याचं जे एसआय युनिट आहे, एसआय एकक आहे, ते आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याच्याबद्दल बघा, जी अर्थची रेडियस आहे, पृथ्वीची जी त्रिज्या आहे आणि पृथ्वीचं वजन, ही व्हॅल्यू कशा आहेत, या कॉन्स्टंट आहेत, या बदलणाऱ्या आहेत का, नाही. बरोबर आहे. मग पृथ्वीची रेडियस किती आहे, पृथ्वीची रेडियस आहे 6.4 इंटू 10⁶. किती आहे, खालची व्हॅल्यू बघा 6 पुस्तकामध्ये 6.4 इंटू 10⁻²6. ओके. ही काय आहे, पृथ्वीचं रेडियस, पृथ्वीची त्रिज्या आहे 6.4 गुणिले 10⁻⁴ आणि पृथ्वीचं मास किती आहे, पृथ्वीचं वजन किती आहे, तर 6 गुणिले 6 इंटू 10⁻²4. 6 इंटू 10⁻²4 म्हणजे 10 वर 24 शून्य द्यायचे. किती शून्य द्यायचे, 24. आणि 24 शून्य गुणिले 6 जे उत्तर येईल, एवढं मोठं वजन पृथ्वीचं मास हे आपल्याला असल्याचं बघायला मिळतं. आणि मग याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला याचं कॅल्क्युलेशन मिळतं, उत्तर फायनल आन्सर किती मिळालेलं आहे, 9.77 मीटर पर स्क्वेअर सेकंड. किती मिळालेलं आहे, 9.77 मीटर पर स्क्वेअर सेकंड. म्हणजे 9 पॉइंट किती मिळालंय, 9.77 मीटर पर स्क्वेअर सेकंड एवढं त्याची व्हॅल्यू आपल्याला ही या ठिकाणी मिळालेली आहे. आणि मग त्यांनी असं सांगितलेलं आहे, तर हे जे काय ग्रॅव्हिटेशन आहे, हे जे काय ऍसेलरेशन आहे, ऍसेलरेशन कशावर डिपेंड आहे म्हणे, तर डिपेंड ऑन द मास and radius of the earth, and so the acceleration due to gravity at a given point, acceleration due to gravity at a given point, acceleration due to gravity at a given point earth same for all object, it does not depend upon the properties of the ऑब्जेक्ट. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी हे जे काय आहे, पृथ्वीचे जे ग्रॅव्हिटेशन आहे हे पृथ्वीवर सगळीकडे सारखेच आहे. आणि त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली बघा, 9.77. ओके. मग तिची वस्तुमान पृथ्वीचं आणि तिची त्रिज्या म्हणजे मास आणि रेडियस एम अँड आर वर अवलंबून आहे. आणि मग ते वस्तूच्या कुठल्याही प्रॉपर्टीज वरती अवलंबून नाही, वस्तूच्या गुणधर्मांवरती पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू अवलंबून नाही. तर ती कशावर अवलंबून आहे, तर त्याचं मास पासून त्याच्यावरती ती अवलंबून आहे. आणि मग ते कसं बघायला मिळतं ते आता आपल्याला पुढे बघायचं. पुढे बघा, महत्वाचा प्रश्न येतोय, तो परीक्षेसाठी विचारला जातो. काय, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, पृथ्वीच्या गुरुत्वीय मूल्यामध्ये होणारे बदल याच्यावरती परीक्षेसाठी प्रश्न असतो. पृथ्वीच्या वेगवेगळ्या गुरुत्वीय भागामध्ये
ते बदल कसे होतात ते त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग बघा यासाठी 3 कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन आहे चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे काय, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती काय बदल होतो. दुसरी कंडिशन आहे चेंज विथ हाईट, जर उंची बदलली तर काय होतं. आणि चेंज विथ डेप्थ, म्हणजेच पृथ्वीच्या खोलीनुसार बदलली तर काय बघायला मिळतं. मग आता आपल्याला एक एक बघायचं. आपल्या यशूनी ते सगळं वाचलंय. आता आपण बघूया. पहिला मुद्दा काय दिलेला आहे, तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल म्हणजेच काय, तर अर्थ सरफेस वरती जी ची व्हॅल्यू चेंज विथ द अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ती कशी असते बघा. तर त्यांनी काय सांगितलंय, विल द व्हॅल्यू ऑफ जी इज द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, पृथ्वीवर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्वीकडे सगळ्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू ही सारखीच असते का, तर याचं उत्तर आहे नो. काय उत्तर आहे याचं, नो. म्हणजे माझा आवाज येतोय ना सगळ्यांना, येतोय ना सर. मग सांगत चला मध्ये मध्ये, नाही तर काय मी बोलत राहील आणि आपलं कनेक्शन नंतर गायब झालं असेल. नाही नाही, एक तर आपल्याकडे खूप शहाणे लोक आहेत आधीच. ठीक आहे, देअर इज, आन्सर इज नो, म्हणजे तर पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावरती जी ची व्हॅल्यू ही सारखीच असत नाही. का बरं नाही, त्याचा आन्सर त्यांनी पुढे बघा. तुम्ही भूगोलामध्ये शिकले आहात, आपली पृथ्वी ही विषुवृत्तावरती फुगीर आहे. बल्गिंग ऍट तिने दिले बघा, बल्किंग ऍट कुठे फुगीर आहे ती, आणि फ्लॅटन टू द पोल्स, इक्वेटर वरती विषुवृत्तावरती पृथ्वी फुगीर आहे. आणि विषुवृत्तावरती पृथ्वी फुगीर असून पोलवरती ध्रुवावरती पृथ्वी चपटी आहे. फ्लॅटन असल्यामुळे पृथ्वीचा विषुवृत्तीय इक्वेटर रेडियस जास्त आहे ऍज अ कम्पेअर टू द पोलर डायमीटर, म्हणजे ध्रुवीय व्यासापेक्षा विषुवृत्तीय व्यास हा पृथ्वीचा, म्हणजे इक्वेटर वरती आडवा जर अंतर आपण मोजलं पृथ्वीचं आडवं, तर आडवं अंतर जास्त आहे पृथ्वीच्या उभ्या अंतरापेक्षा, आडवं अंतर हे जास्त आहे. आणि याच्यामुळे काय होतं बघा, त्यांनी दिलेलं आहे, इट्स द रेडियस इट्स लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स, द व्हॅल्यू ऑफ जी द हायेस्ट ॲट 9.8 meter per square second at the poles and decreases slowly with the decreasing latitude. It is lowest with the 9.78 is at a equator. म्हणजेच पृथ्वीच्या ध्रुवावरती गुरुत्वीय मूल्याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे, जी ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे, ते किती आहे ध्रुवावरती, तर 9.832 मीटर पर स्क्वेअर सेकंड. कुठे आहे हे, पोल्स, ऍट पोल्स वरती, बरोबर आहे, पोल्स वरती आहे. आणि मात्र ती इक्वेटर वरती ध्रुवावरती किती आहे, 9.78 मीटर पर स्क्वेअर सेकंद आहे. आणि ती ध्रुवाकडून पोल्स कडून खाली येताना हळूहळू काय होते, थोडी थोडी कमी होत जाते. समजलं का व्यवस्थित? हो सर. हो सर, कळालं एकदम. कोणी असा बावळट आहे का सर मला नाही कळालं? नाही 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 सर, कोणीच काय झालं बोडके, काय झालं? कळालं म्हटलं, इथं कोणीच बावट नाही. असले तरी सरांनी म्हटलं कोणी म्हणणार नाही, नाही कळालं नाही नसेल तरी म्हणणार नाही. असा कोणी हुशार बालक आहे का ज्याला कळालेलं नाहीये, त्याने विचारा बरं. सर कल्प्याच्या घरी फोन करा. का बरं रे? सर तो आता किती दिवस झाले आलाच नाही, मी गावाला आलोय तर लेक्चर करतोय. अरे तो गावाला गेलाय उदय. मग काय एवढे दिवस का, आता किती दिवस झाले, महिना झाला त्याला. जाऊ दे आता, त्याची काळजी त्याला नाही, आपण काय करणार आहे, कोणाकोणाकडे लक्ष द्यायचं. मी माझ्या पोरांकडे बी पोराकडे एवढं लक्ष देत नाही, एवढं लक्ष तुमच्याकडे देतो मी, माहिती का? मग अरे त्याची शाळा चालू आहे तरी मी त्याची शाळा आहे त्याचे लेक्चर घेत नाही, काहीच नाही. तुमच्या रेग्युलर लेक्चर घेऊन मला काही फायदा तर काहीच नाहीये, विनाकारण मला तोंड वाजवायला लागतात.
बरोबर आहे ना रे? मग फक्त अभ्यास करणारेच अभ्यास करतायत, बाकीचे अजिबात अभ्यास करत नाही. फक्त 3 दिवस मजा करा तुम्ही. कोणते दिवस तुम्हाला सांगून देतो मी. आज कोण वार आहे? आज वार गुरुवार. गुरुवार. फक्त 3 दिवस मजा आहे तुमची. शुक्रवार, शनिवार आणि रविवार, फक्त 3 दिवस. शुक्रवार, शनिवार, रविवार, फक्त 3 दिवस मजा करायची. सोमवार पासून मी दररोज 5-5, 6-6 विद्यार्थी क्लासवर बोलवणार आहे. आणि आतापर्यंत काय काय तुम्ही लिहिलेलं आहे तर सगळ्या वया घेऊन क्लासवरती हजर व्हायचंय. ओके सर. टाकणार आहे ते सगळं टाइम टेबल झालेलं आहे. फक्त मला वाटतं एक 4-5 मुलांची नावं बाकी आहे. बाकी सगळ्या मुलांनी लक्षात ठेवा. ज्यांना बोलवलंय त्यांनी तो टाइम दिलाय संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत पालकांना घेऊन यायचंय. तुमचं सगळं दप्तर गाशा गुंडाळून आणायचा आणि मला दाखवायचं तुम्ही वर्षभर एवढे 4 महिने काय काम केलेलं आहे ते. आणि जो येणार नाही त्यांनी मग गायब होऊन जायचं लेक्चर मधून. काय सर क्लासच चालू करायचा तर. असंही मी यावर्षी मी 30-35च मुलं घेणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मुलं घेणार नाही. 30-35 परवानगी पण नाहीये जास्त मुलं घ्यायला. त्याच्यामुळे जो अभ्यास करेल, ज्याला गरज असेल, जो रिझल्ट देईल त्यांनीच क्लास कंटिन्यू करा, नाही तर गायब करून टाका. ओके सर क्लास चालू करून टाका ना, जाऊ द्या ना. अरे मी मुख्यमंत्री राहिलो असतो ना बोडके, मी कधीच चालू करून दिला असता क्लास. माझ्या हातात नाहीये ना बोडके. आम्ही करता. हा तुम्ही करतो. ठीक आहे चला. दुसरा मुद्दा काय आहे? चेंज विथ हाईट. उंची बदलली तर उंचीनुसार काय बदल होतात ते आपल्याला बघायचं आहे. बघा आपल्या यशोने वाचलं होतं, छान वाचलं होतं तिने. काहीतरी एक शब्द चुकीचा वाचला होता फक्त मध्ये. मी सांगतो काय शब्द चुकीचा वाचला होता तिने. हा निग्लिजिबल वर्ड चुकीचा वाचला होता तिने. बरोबर आहे ना यशस्वी? हा तोच. हा स्क्रीन जरी बंद असली तरी माझं लक्ष होतं की काहीतरी तू चुकीचं वाचलं होतं म्हणून. ठीक आहे बेटा, लक्षात ठेवायचे प्रोनाउन्सिएशन. लक्षात ठेवत चला. ठीक आहे, आपलं इंग्रजी खूप गावठी आहे, तरी पण आपलं इंग्रजी गावठी असलं तरी इतरांसमोर ते मोठ्या वर्गांना 11वी 12वीला गेल्यानंतर आपला गावठीपणा दिसता कामा नये. जे काही वर्ड्स आहेत ते इथंच क्लिअर करत चला. मी प्रत्येकाचे प्रोनाउन्सिएशन क्लिअर सांगत असतो. काही वर्ड असे असतात की त्यांचे प्रोनाउन्सिएशन मला पण माहित नसतं, पण मी ते ऐकतो. आणि हे तुम्ही लक्षात ठेवायचं पोरांनो. तुम्हाला कोणीही प्रोनाउन्सिएशन परत सांगणार नाही. मग आपण हे एकदा चुकीचं वाचलं का ते तसंच आयुष्यभर लक्षात राहतं. त्याच्यात आपण गावठी इंग्लिश वापरत असतो आपलं. जसं मेकडं, लुकडं, वाकडं, तुकडं काय काय वाचतो ना आपण छान छान. मग ते आयुष्यभर तसंच वाचत बसतो आपण. वाकडन, लुकडं, तुकडन, मेकडं. बरोबर आहे की नाही? असं काही करू नका. त्याचे प्रोनाउन्सिएशन इंग्लिशच्या सरांना विचारत चला. त्याचे प्रोनाउन्सिएशन ते क्लिअर होतील. बरं महत्वाची सूचना, गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपासून गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस कंटिन्यू इंग्लिशचे लेक्चर्स असतील सकाळच्या सेशन मध्ये आणि संध्याकाळी रेग्युलर लेक्चर चालतील. सर फटाफट सिलेबस पूर्ण करून टाकणार आहे. आणि कदाचित सांगतो 1 सप्टेंबरला क्लास चालू झाला तर ठीक, नाही तर 1 सप्टेंबर पासून दररोज सकाळी 6 वाजता लेक्चर्स असणारे. सकाळी 6 ते 7:30 आणि संध्याकाळी 7:30 ते 9 दोघही टाइम लेक्चर्स मी लावणार आहे. ज्याला पॉसिबल नसेल त्यांनी लेक्चर नाही केले तरी चालतील. टार्गेट आहे 30 नोव्हेंबरला सिलेबस संपला पाहिजे. 90% त्या पद्धतीने काम मी करणार आहे आणि त्या पद्धतीने सिलेबस संपणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि ह्या भ्रमात अजिबात राहू नका की यावर्षी बोर्ड नाहीये, बोर्डची एक्झाम नाहीये, 25% सिलेबस गेला आहे म्हणून मग आम्ही छानपैकी मस्तपैकी एकदम परीक्षा उशिरा होईल आणि मग आम्ही उशिरा अभ्यासाला लागू. असं करू नका. असा कुठलाही प्रकार होणार नाहीये हे लक्षात ठेवा. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. 25% सिलेबस कमी केलाय, त्यांनी सगळं लॉजिक लावलंय. याचा अर्थ परीक्षा तुमचा पहिला पेपर हा 3 मार्चला सुरू होणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि या वर्षीने 2022-23 जी 10वीला बॅच असेल या बॅच पासून नवीन अभ्यासक्रमाचा जो पॅटर्न आहे तो लागू होणार आहे.
त्याच्यामुळे घाबरू नका बाळांनो, तुमची 12वीला पण तुम्हाला बोर्ड असणार आहे आणि तुम्हाला 11वीला सुद्धा 10वीला सुद्धा तुम्हाला बोर्ड आहे. या भ्रमामध्ये अजिबात बसू नका. काही लोक असतील, ठीक आहे बोर्ड कॅन्सल झालंय मग काही टेन्शन नाही, अभ्यास करायची काही गरज नाहीये. अजिबात या भ्रमात राहू नका. तुम्ही एवढे लकी अजिबात नाहीये का तुमच्या वेळेला बोर्ड कॅन्सल होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या संडे पासून दर संडेला टेस्ट सुरू होणार आहे. या संडेला तुमची टेस्ट होणार आहे सायन्सची. सायन्स 1 आणि सायन्स 2 चा एकत्र पेपर असेल. पेपरसाठी सायन्स 2 चा लेसन नंबर 4 आणि पार्ट 1 चा लेसन नंबर 1 असणार आहे. लक्षात ठेवा, जे मूर्ख नाहीयेत, जे बावळट नाहीयेत त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवा. या रविवारी पेपर आहे विज्ञानाचा 30 मार्काचा पेपर असणार आहे. एकत्र पेपर असणार आहे. लेसन नंबर 4 कोणाचा? पार्ट 2 चा. परत एकदा लक्षात ठेवा, पार्ट 2 चा लेसन नंबर 4 आणि पार्ट 1 चा लेसन नंबर 1 अशा 2 धड्यांवरती पेपर असणार आहे. सरिता व्यवस्थित नोट डाऊन करून ठेव, मेसेज टाकायचा आहे तुला की रविवारी पेपर आहे 30 मार्कचा विज्ञानाचा. बरोबर आहे. त्याच्यासाठी सिलेबस आहे पार्ट 2 चा लेसन नंबर 4, पार्ट 1 चा लेसन नंबर 1. समजलं सगळ्यांना? हो सर. हो सर दुसरा मुद्दा बोला. इंग्लिशचं लेक्चर उद्या पण सकाळीच आहे का? पुढच्या आठवड्यात सांगितलंय, पुढच्या आठवड्यात सांगितलं बाळा. साला पुढच्या आठवड्यात. प्रतीक्षा बेटा. हो चालेल. सर मग हा ठीक आहे. चला बघा काय लिहिलंय. ऍज वी गो अबाउट द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5 इन्क्रीज विथ द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. बघा की जसं आपण पृथ्वीच्या सरफेस पासून, पृष्ठभागापासून वरती जायला सुरुवात करू तशी काय होणार आहे, रेडियस ऑफ द अर्थ, पृथ्वीची त्रिज्या काय होईल? इन्क्रीज होईल. पृथ्वीची त्रिज्या काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. आणि काय होणार आहे त्याच वेळेला व्हॅल्यू ऑफ जी मात्र डिक्रीज होणार आहे. काय सांगितलंय की पृथ्वीच्या सगळ्यात जास्त व्हॅल्यू, लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त व्हॅल्यू पृथ्वीची कुठं आहे? विषुववृत्तावर आणि ध्रुवीयवरती, पोलावरती, फ्लॅट सरफेस वरती सगळ्यात जास्त आहे. म्हणजेच काय, पृथ्वीच्या केंद्र भागामध्ये सुद्धा जिथं मुख्य उगम स्थान आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं, तिथं सुद्धा त्याची व्हॅल्यू एवढी नाहीये. एवढी व्हॅल्यू कुठं आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आहे. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, ध्रुवावरती, पोलर रिजन वरती सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे. आणि ती व्हॅल्यू आहे 9.837 आपण आता बघितलेली आहे. आणि मग आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं अवकाशाकडे वरच्या दिशेने आपण जायला सुरुवात करतो, तसं रेडियस, पृथ्वीची त्रिज्या वाढत जाते. रेडियस कुठून, म्हणजे की पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर काय होईल? वाढत जाणार आहे. बरोबर की नाही? आपण रेडियस घेताना कुठं, रेडियसची डेफिनेशन काय आहे? रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर पॉइंट अँड पॉइंट ऑन अ सर्कम्फरन्स. म्हणजे पृथ्वीचा केंद्रबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळाच्या परिघावरील कुठलाही एक बिंदू, सर्कम्फरन्स वरचा कुठलाही एक बिंदू जोडला असता मिळणारी जी काही रेषा आहे याला आपण त्रिज्या म्हणतो. मग तसंच पृथ्वीचा केंद्रभाग आणि पृथ्वीचा पृष्ठभाग याच्यातलं जे अंतर ही पृथ्वीची त्रिज्या. मग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसं वरती जायला सुरुवात करू तसं आर ची व्हॅल्यू काय होईल? वाढत जाईल. म्हणजे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पण आपण वरती जायला सुरुवात करू आणि पृथ्वीच्या वरती जायला सुरुवात केल्यानंतर जी ची व्हॅल्यू मात्र हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. आणि मग त्यांनी सांगितलंय बघा, आपल्याला पुढे दिलेला आहे या ठिकाणी, द रिझन्स इज दॅट शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल अँड
So distance of a point of the surface earth from the center differs somewhat from the place to place. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे का पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूच्या उंचीची जी रेडियस आहे, त्रिज्या आहे, ही खूप कमी असल्यामुळे जीचा याच्यामध्ये बदल होत जातो. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर यांचं म्हणणं असं आहे का पृथ्वीच्या सगळीकडे आपली पृथ्वी एक्झॅक्टली स्फेरिकल, 100% गोलाकार आपली पृथ्वी नाही आहे. आणि 100% पृथ्वी ही गोलाकार नसल्यामुळे वेगवेगळ्या भागावरती आपल्याला ते मूल्य बघायला मिळतं. मग असं आपण जसं बघितलं की इक्वेटर वरती, विषुवृत्तावरती वेगळी व्हॅल्यू आहे आणि पोल वरती, ध्रुवावरती वेगळी व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळते. मग बघा त्यांनी पुढे तुम्हाला असं दिलेलं आहे दॅट द रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर. पृथ्वीची त्रिज्या म्हणजे पृथ्वीच्या केंद्र भागापासून आपण किती अंतरावरती आहोत, 6400 किलोमीटर. आणि मग यात आपण म्हणजे 6400 किलोमीटर वरती आपण आहोत केंद्रापासून. म्हणजे आपण पृथ्वीमध्ये जर जमिनीमध्ये खोदत गेलो तर आपल्याला 6400 किलोमीटर खोदू तेव्हा आपल्याला त्याचं केंद्रक मिळणार आहे. आणि मग या अर्थ सरफेस पासून आपण वरती गेलो, समजा विमान 10 किलोमीटर वरती चाललेलं आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर अंतरावरती विमान चालतं. मग आता एकूण किती, पृथ्वीच्या केंद्रापासून एकूण किती अंतरावरती विमान चालेल रे, सांगा बरं मला. 6410. व्हेरी गुड, 6410. म्हणजेच ते 10 किलोमीटर त्याच्यात ऍड झाले. म्हणजे आपण पृथ्वीच्या केंद्रापासून काय झालो, वरती सरकलो. म्हणजे रेडियस सुद्धा काय झाली, वाढली. आणि रेडियस वाढल्यामुळे सुद्धा काय होतं बघा, त्यांनी पुढे सांगितलेलं आहे डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सरफेस फ्रॉम 6400 टू द 6410 किलोमीटर इफ चेंज द व्हॅल्यू ऑफ द जी इज ड्यू टू इट्स निग्लिजिबल. आणि मग याच्यामुळे काय होतं की 10 किलोमीटर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर वरती गेल्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामध्ये फारसा फरक पडत नाही, एकदम किरकोळ फरक पडतो. हा, परंतु जसं आपण वरती जायला सुरुवात करू तसं मात्र ही व्हॅल्यू चेंज होत जाते. मग आता बघा त्यांनी सांगितलं की आपण सॅटेलाइट जर बघितला म्हणजे पृथ्वीच्या अवतीभोवती फिरणारे जे उपग्रह आहे ते खूप जास्त उंचीवरून फिरत असतात आणि मग त्यावेळेला मात्र हे सगळं आपल्याला बदलताना दिसेल. मग आता बघा त्यांनी आपल्याला एक पुढे चार्ट दिलेला आहे, याच्यामध्ये आपण बघू की पृथ्वीची पृष्ठभागावरती जर आपण असू, बरोबर आहे की नाही, म्हणजे आपण कुठे आहोत, सरफेस ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आहोत आपण. म्हणजे आपली उंची किती आता 0, बरोबर आहे की नाही. तर तिथं जी ची व्हॅल्यू किती आली आहे, 9.8 मीटर पर स्क्वेअर सेकंड. बर, आता माउंट एव्हरेस्ट वर आपण गेलो. माउंट एव्हरेस्ट कुठे आहे, माउंट एव्हरेस्ट काय आहे, अरे माउंट एव्हरेस्ट काय आहे, माउंटेन आहे, शिखर, पर्वत. माउंट एव्हरेस्ट नीट सांगा बरं का मला, माउंट एव्हरेस्ट शिखर आहे, शिखर. पर्वत. नशीब एवढं तरी माहिती, मला वाटलं कोणी सांगतं की सर कपल पॉइंट आहे जसं आपल्याकडे आहे. नाही, मला माहिती ना. बोडकी हो म्हणतोय वाटतं. ठीक आहे, बघा त्यांनी या ठिकाणी सांगितलेले की माउंट एव्हरेस्ट म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 8.8 किलोमीटर उंचीवरती जर आपण गेलो तर फारसा काही फरक पडणार नाही. आणि त्याच्यामुळे बघा जी ची व्हॅल्यू बदलली आहे का, नाही, जी ची व्हॅल्यू बदललेली नाही. ठीक आहे, आता बघा मॅक्झिमम हाईट रीच बाय द मॅन मेड बलून म्हणजे मानव निर्मित फुग्याने म्हणजे पॅराशूटने माणूस किती उंचीपर्यंत जातो, 36.6 किलोमीटर पर्यंत. 36.6 किलोमीटर पर्यंत तो गेला. तर बघा जी ची व्हॅल्यू मध्ये थोडासा बदल झालाय, किती झाली आहे ती, 9.77 नाही वाचायचं, लक्षात ठेवा. 77 वाचताना 77 वाचायचं. पुढे हाईट ऑफ द टिपिकल वेदर सॅटेलाइट, लक्षात ठेवा. आता काय आहे, अंतराळाची कक्षा तो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती अंतरावरती आहे, 400 किलोमीटर वरती आहे. बघा व्हॅल्यू किती झाली आहे,
8.7 seconds. नंतर कम्युनिकेशन सॅटेलाइट दळणवळण उपग्रह किती अंतरावरती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 35,700 म्हणून त्याची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 0.225 0.225 बरं लक्षात आलं हो सर. बरं दुसरा मुद्दा समजला का व्यवस्थित हो सर. हो सर. ठीक आहे चला आता आपल्याला पुढे बघायचंय तिसरा आणि शेवटचा मुद्दा काय दिलंय Change with आता आपण काय केलं पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून वरती गेलो आता आपल्याला कुठे जायचंय पृथ्वीच्या केंद्रकाकडे जायचंय सेंटरकडे जायचंय हा बघा तिसरा मुद्दा बघतोय चेंज विथ डेथ आपल्या यशोनी वाचलं होतं हा मुद्दा बरोबर वाचला होता तिने बघूया काय दिलंय द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ आपण पृथ्वीच्या केंद्रकाकडे जर गेलो तर पृथ्वीच्या केंद्रकाकडे गेल्यानंतर जी ची व्हॅल्यू जीचं मूल्य हे बदलत असतं मग ते कसं बदलतं बघा द व्हॅल्यू ऑफ आर इज डिक्रीजेस अँड वुड थिंक द व्हॅल्यू ऑफ जी शुड increase as per formula. However, the part of the earth which contribute towards the gravitation force felt by the object also decreases, which means that the value of m is to be used equation 5 also decreases. As a combined result of the change in r and m, the value of g decreases as we go deep inside the earth. बघा काय सांगितलंय की आपण पृथ्वीच्या केंद्रकाकडे आपण जायला सुरुवात करू तर पृथ्वीच्या केंद्रकाकडे जायला सुरुवात केल्यानंतर जी ची जे रेडियस कमी कमी होते आणि मग रेडियस कमी होत असताना त्याच्यानुसार जी ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे कारण की पृथ्वीच्या केंद्रकाजवळ आपण जातो आहोत ओके पृथ्वीच्या केंद्रकाजवळ गेल्यामुळे जी ची व्हॅल्यू वाढायला पाहिजे पण तसं होत नाही म्हणून मी मगाशी एक वाक्य सांगितलं काय का जीचं मूल्य सगळ्यात जास्त कुठे आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आहे आणि मग आपण जसं जसं पृथ्वीच्या केंद्रकाजवळ जायला सुरुवात करतो पृथ्वीच्या सेंटर जवळ जायला सुरुवात करतो तसं त्याच्यावरती ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल जे फोर्स आहे याचा परिणाम हा सुद्धा कमी कमी होत जातो आणि मग जी ची व्हॅल्यू ही बदलत जाते म्हणजेच जी ची व्हॅल्यू कमी होत जाते म्हणजे पृथ्वीच्या सरफेस पासून वरती गेलो तरी व्हॅल्यू कमी होतं आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खाली आलो तरी आपली व्हॅल्यू काय होते कमी कमी होत असते बर समजलं का व्यवस्थित हो सर. हो सर एकदम समजलं. ठीक आहे मग आता बघा पुढे महत्वाचा मुद्दा आपण बघतोय तो म्हणजे मास अँड वेट वजन आणि वस्तुमान लक्षात ठेवा परीक्षेला प्रश्न विचारणार आहे मी डिफरन्स बिटवीन मास अँड वेट वजन आणि वस्तुमान याच्यातील फरक स्पष्ट करा त्यावेळेला तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे ओके ठीक आहे मग चला कोण वाचतं पटकन एवढा मुद्दा घेऊन आपण लगेच थांबणार आहे वाचू का वाच सरिता वाच Mass is the amount of matter present in the object. The SI unit of mass is kg. Mass is scalar quantity. Its value is same everywhere. Its value does not change even when we go to another planet. According to Newton's first law, it is the measure of the inertia of an object. Higher the mass, higher in the inertia. Wait पण वाचू का? हा मग दोघं वाचना The weight of an object is defined as the force with which the earth attracts the object. The force on the object of mass m on the surface of the earth can be written using equation 4. Weight W is equal to F is equal to mg.
Weight being a force is its SI unit is Newton. Also, the weight being a force is a vector quantity and its direction is toward the center of the earth. As the value of G is not same everywhere, the weight of an object changes from place to place, though its mass is constant everywhere. ओके. व्हिडिओ बंद झालेले आहेत, बघितलं मी आता. फक्त 3-4 जणांचेच व्हिडिओ चालू आहेत. ठीक आहे. बघा काय दिलंय, मास वस्तुमान. कोणत्याही वस्तूचं वस्तुमान, कुठल्याही ऑब्जेक्टचं मास म्हणजे काय आहे, तर त्याच्यामध्ये जो असलेला द्रव्य संचय आहे त्याला आपण मास असं म्हणत असतो. बघा त्याने दिलंय अमाऊंट ऑफ द मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ द मॅटर प्रेझेंट आहे त्याला आपण या ठिकाणी मास म्हणत असतो. त्याचं एसआय युनिट, त्याचं एसआय एकक काय आहे, केजी आहे, किलोग्रॅम. त्याची क्वांटिटी इट स्केलर क्वांटिटी. ती कशी आहे, स्केलर क्वांटिटी, म्हणजे ती जी काय आहे ती अदिश राशी आहे, लक्षात ठेवा. इट इज व्हॅल्यू इज सेम एव्हरीवर. तुम्ही पृथ्वीवर कुठेही गेलं तरी मास बदलत नाही. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन व्हेन वी गो टू अनदर प्लॅनेट. दुसऱ्या ग्रहावर जरी गेलो तरी त्याची मूल्य, त्याची व्हॅल्यू बदलणार नाही. अकॉर्डिंग टू द न्यूटन फर्स्ट लॉ. अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ कशाच्या संदर्भात रे, न्यूटन फर्स्ट लॉ कोण सांगतो मला? बरोबर आहे. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? इनर्शिया. असं फुसक्या फटाकड्यासारखं का सांगितलं? इनर्शिया. इनर्शिया माझा ऑन होता ना. ठीक आहे. इनर्शिया म्हणजे काय मराठीवाले? जडत्व. जडत्व म्हणजे काय सांगतं? इनर्शियाची व्याख्या. हा चालूच आहे. इनर्शिया म्हणजे काय, जडत्व. जडत्व म्हणजे काय, इनर्शिया. व्हेरी गुड. त्याची व्याख्या कोण सांगता? मागच्या वर्षी झालंय सगळे 4-4दा सांगितलं. फर्स्ट लॉची, न्यूटनच्या फर्स्ट लॉची का? नाही नाही, इनर्शिया म्हणजे काय सांगायचं मग. मराठीवाले सांगतं का कोणी? भाग्यश्री, भैरवी, अभयराज, कोणी सांगतं का मला? संकेत, माधुरी आहे का? माधुरी काय सर सांगते का इनर्शिया म्हणजे काय? माधुरी, सरिता, काही आठवत नाही रे, गणे लोक दिसते. इनर्शिया, इट इज अ इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट डज नॉट चेंज द शेप ऑफ इटसेल्फ. वस्तूची कुठलीही स्वतःहून न बदलण्याची जी अवस्था आहे याला आपण जडत्व असं म्हणतो. म्हणजे वस्तूवर फोर्स लावल्याशिवाय कुठली वस्तू स्वतःहून तिची अवस्था बदलत नाही. दॅट इज द न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. पहिला नियम जो आहे न्यूटनचा तो इनर्शियाशी संदर्भात आहे, जडत्वाशी संदर्भात आहे. आठवतं कधी? माहित नाही तुम्हाला? मागच्या वर्षी उदाहरण होतं, फॅन चालू केल्यानंतरून बंद केल्यावरती सुद्धा तो काही वेळ त्या गतीमध्ये फिरत असतो. बरोबर आहे की नाही? उदाहरण बघितलं होतं आपण मागच्या वर्षी. काही आठवत नाही. मंद लोक आहे सगळे, मंद. ठीक आहे, चला लक्षात ठेवा. इनर्शियाच्या संदर्भात आहे. हायर द मास हायर द इनर्शिया. म्हणजे वस्तूचं वस्तुमान जास्त असेल तर त्या वस्तूवर असणारं जडत्व सुद्धा काय असणार आहे? जास्त असणार आहे. उदाहरणार्थ छोटा दगड उचलायला, छोट्या दगडाचं मास कसं आहे? कमी आहे. बरोबर आहे. मग तो उचलायला पण त्याचं इनर्शिया पण कमी, तो पटकन आपण उचलू शकतो, त्याच्यावरती लागणारा फोर्स पण कमी लागेल. तोच मोठा दगड घेतला आणि तो त्याचा मास जास्त आहे म्हणून त्याच्यावरती असणारा इनर्शिया पण काय असेल? जास्त असणार आहे. वस्तुमान समजला का? वस्तुमान सगळ्यांना? अरे तुम्हाला नुसते हो हो म्हणता, कळतं का नाही काय तुम्हालाच माहिती तुमचं. द वेट, पुढची, द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट डिफाइन्ड एज द फोर्स विथ द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. लक्षात ठेवा. वजन म्हणजे पृथ्वी. प्रत्येक वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते त्याला
काय म्हटलं जातं? वजन म्हटलं जातं. बरोबर आहे. म्हणून लक्षात ठेवा, यम म्हणजे काय? मास, वस्तुमान. त्याचं जर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा असेल तर एफ इज इक्वल टू डब्ल्यू. आपण मागच्या वर्षी शिकलो बघा. वर्क डब्ल्यू, डब्ल्यू इज इक्वल टू वेट. ओके, वेट म्हणजे त्याच्यावर लागणारा बल. बल कोणतं लागलं? फोर्स. मग फोर्सचा फॉर्म्युला जी. जी म्हणजे काय? एम जी. एम म्हणजे मास, जी म्हणजे गुरुत्वीय बल. Gravitational दिली force. बघा, एम जी एम आर स्क्वेअर. आणि मग हे सांगितलंय की वजन हे काय आहे? त्याचं एसआय एकक काय असतं? न्यूटन. एसआय एकक न्यूटन आहे. आणि ही कशी आहे? सदिश राशी आहे. लक्षात ठेवा, ही जी काय आहे? व्हेक्टर क्वांटिटी आहे. आणि याची दिशा कशी असते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या केंद्रकाकडे याची दिशा आपल्याला बघायला मिळते. ओके. आणि मग जी ची व्हॅल्यू सगळीकडे सारखी असते का? नाही. नाही. सर लेफ्ट झाले. सर कुठं गेले? आले सर. लक्षात आलं का सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. म्हणजेच जी ची व्हॅल्यू सगळीकडे सारखी असत नाही. बरं, इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही अडचण यायला नको. त्याच्यानंतर डायरेक्टली आपण फ्री फॉलिंग घेणार आहोत. बरं, ठीक आहे. माझी बॅटरी संपत आली 4% म्हणून ते गायब झालं होतं. ठीक आहे. बरं, छोटासा शेवटचा 2-5 मिनिटं आपण थांबून मीटिंग एंड करणार आहे. बरं, कालचं संस्कृतचं लेक्चर आवडले सगळ्यांना? हो सर, एकदम मस्त. मस्त होतं. आवडलं. बरं, यशस्वीला आवडलं का? यशस्वी चिखले? हो सर, मस्त होतं ना. आवडलं. बरं, मग ठीक आहे. त्याच मॅडमला आपण घेऊया. 3 लेक्चर तुमच्यासाठी डेमो लेक्चर ठेवले होते तिघांमधलं. कालच्या ज्या मॅडम आहेत, रुचिता मॅडम, त्यांचं आपण फायनल केलेलं आहे. बरोबर आहे. त्यांचे पण लेक्चर तुमचे सुरू होतील. ठीक आहे. थांबायचं मग? हो सर. चला, याचा जो रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तुम्ही थोड्या वेळाने ग्रुप वरती टाकेल. ठीक आहे. चला मग आपण चालेल ना सर. ओके. चलो, बाय बाय सर. बाय सर. ओके, करू काय मीटिंग एंड? हो सर, चालेल. बाय. करा. बाय. नाईट. जय महाराज.